आपण प्रोबॅबिलिटीवरची गणित बघत होतो. बघा स्क्रीनवर एक क्वेश्चन दिलाय. 1 2 3 4 5 या अंकांपैकी एकाच वेळी कोणताही 4 अंक एकदाच वापरून 4 अंकी भिन्न संख्या तयार करायची आहे. राईट, 4 अंकी भिन्न संख्या किती घरं भरायची आहेत? 1 2 3 आणि 4. पहिल्या घरामध्ये ऑप्शन किती आहेत तुझ्याकडे? 1 2 3. दुसऱ्या घरामध्ये 4, तिसऱ्या घरात 3 2. 4 पंचे 20, 20 त्रिक 60, 60 दुने 120 झालं. कितीचा वेळ लागलाय? क्वेश्चन वाचायला जास्त वेळ लागला त्याच्यापेक्षा कमी याच्यामध्ये आपण आन्सर काढलं. कसं काढलं? 4 अंकी संख्या तयार करायची. पहिला अंक, दुसरा अंक, तिसरा अंक, चौथा अंक. बरोबर आहे. पहिला अंक म्हणजे ह्या जागेवर किती जण आहेत तुझ्याकडे इंटरव्ह्यू साठी? 5 जण आहेत. 1 2 3 4 5 सगळेच जण येऊन बसणार आहेत ना. मग त्याच्यापैकी एक गेला, उरलं कोण? 4 जण उरले. एक जण गेला, उरलं कोण? 3 जण उरले. उरलं 3 पैकी 1 जण तिथे जॉबला बसून जाईल. उरले किती जण? 2 जण उरले जॉबसाठी आपल्याकडे. ते 2 जण इथे बसवले. ओके, गुणाकार केला सरळ. हे त्यांच्या संख्या नाही, ते अवेलेबल ऑप्शन आहेत भावांनो. आपल्याला अवेलेबल ऑप्शन आहेत. ही त्या मूळ किमतीची संख्या नाही, हे तिथे ऑप्शन अवेलेबल आहेत आपल्याकडे. ओके, कधी लक्षात ठेवा. बघा आयोगाने, मी तुम्हाला आधी कुठल्या तरी एका लेक्चरमध्ये सांगितलंय की MPSC CSAT 2018 आयोगाने असा क्वेश्चन विचारलेला आहे. 2 3 5 6 7 9 या अंकांपासून 5 ने भाग जाणारी आणि कोणताही अंक पुन्हा न येणारी, म्हणजे रिपिटेशन्स अलाउड नाही आहेत आपल्याला. ठीक आहे, अशा 3 अंकी किती संख्या तयार होऊ शकते? किती अंकी? 1 2 3 अंकी तयार करायचे. बरोबर आहे. ठीक आहे, कितीने भाग जाणारे? 5 ने भाग जाणे. म्हणजे सगळ्यात शेवटी काय पाहिजे? एकक स्थानी एक तर 0 पाहिजे, नाही तर 5 पाहिजे. आपल्याकडे अवेलेबल कोण आहे? 5 आहे. म्हणजे इथं किती जण जाऊन बसणार आहेत? कोणता अंक नाही जाऊन बसणार, किती जण जाऊन बसणार आहेत? किती जण? एकच जाऊन बसणार आहे. 1 जण फायनल केले त्यांनी. हा 1 कोण असणार आहे? नंबर मिस्टर 5 जाऊन बसणार आहेत तिथं. त्यांच्यासाठी ते रिझर्व्ड आहे. मिस्टर 5 त्यांच्यासाठी. त्या कंपनी म्हणाला की मिस्टर 5 तुम्ही आमच्याकडे या, आम्ही इंटरव्ह्यू घेणार नाही, बाकी कोणाला बोलवणार नाही, तुम्ही 1 जण येऊन बसा. तुम्ही एकच जण, 1 जणच गेलाय तिथे. कोण गेलाय तो? 5 अंक. कारण की त्या संख्येला 5 ने भाग गेला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट तिथे 5 नका टाकू. 5 टाकलं तर ते काय होईल? ती संख्या तिथं गेल्यासारखं होईल. राईट, आपल्याला किती जण तिथं जात आहेत ते बघायचं. ठीक आहे, किती होते? 1 2 3 4 5 6. 6 पैकी 1 जण ह्या शेवटच्या कंपनीमध्ये जाऊन बसला. उरलेल्या 2 कंपन्यांमध्ये कोण आहे? 5. राईट, आणि इथे किती आहेत? 4. काय झालंय? राईट, 1 जण तिथे बसला. 6 पैकी एकाला तिथे रिझर्व जॉब भेटून गेला. उरले किती? 5 जण उरले. पहिल्या कंपनीमध्ये गेले, एकाला जॉब लागला. उरले किती? 4 जण झाले. 4 पंचे 20 आणि हा 1 तर तिथं बसलेलाच आहे, तो तर हलणारच नाही तिथून. म्हणजे किती झाले? 20. ओके, पुढचं गणित बघूया. एका पिशवीमध्ये, ओके आता मला असं वाटतं हा क्वेश्चन इथून बघायला लागणार आहे मला. ठीक आहे, काही हरकत नाही. एका पिशवीमध्ये 5 पांढरे, 4 लाल आणि 6 निळे चेंडू आहेत. राईट, 5 पांढरे, 4 लाल, 6 निळे. पहिली कंडिशन काय सांगितली आहे त्यांनी आपल्याला? की तिन्ही चेंडू पांढरे असण्याची संभाव्यता किती? किती चेंडू आहेत आपल्याकडे? मोजून रे. 15. प्रोबॅबिलिटी काय म्हणतीये? कंडिशन अपॉन नो कंडिशन. नो कंडिशन काय म्हणतीये? की 15 पैकी 3 काढ. बरोबर आहे, 15 पैकी 3 काढ. पण तिन्ही कंडिशन काय म्हणते? की तिन्ही काय पाहिजेत? मला पांढरे पाहिजेत. तिन्ही पण व्हाईट पाहिजेत. तिन्ही पण काय पाहिजेत? व्हाईट पाहिजेत. व्हाईट किती आहेत माझ्याकडे? 5 आहेत. ह्या 5 पैकी किती निघणार आहे? 3 निघणार आहे. बरोबर आहे. याला काय करून लिहू शकतो मी? यालाच सेम इमॅजिन करताना मी काय इमॅजिन करणार आहे? 5C2 आणि याला 15C3. कसं केलं? या दोघांचं वजाबाकी बघितली, किती आली आहे? 2. 2 लहान आहे का खालचा 3 लहान आहे? 2 लहान आहे, मग मी 2 लिहून घेतलं. ओके, आता बघा काय केलंय? 3 2 1 हा लिहून घेतलाय. बरोबर आहे. 1 पर्यंत उतरवत आणला. 15 गुणिले 14 गुणिले 13 तो उतरवत आणला. मग काय केलं? 5 गुणिले 4 2 गुणिले 1. ठीक आहे, आधी काय करायचं? तुम्ही खालचं करून घ्यायचं आणि मग वरच्याचं करायचं. ओके,
आता याला तुम्ही द्या काटाकाटी करून वगैरे काय येतंय ते. ओके, देऊ शकता. बघा 3 5 15 आणि इथे गेले 7 म्हणजे उरले किती 13 7 91. 91 गुणिले 5. एक मिनिट थांबा, असे 5 5 कटच होणार आहेत. हे इथले 5 आणि इथले 5 कटच होणार आहेत. ह्या दोन्ही ह्या 4ला कट केलं म्हणजे आता उरले काय फक्त 2 91. 2/91. ओके, 2/91 उरले. ओके, त्याच्यानंतर सेम कंडिशन मध्ये त्यांनी विचारलंय की तिन्हीच्या तिन्ही लाल चेंडू असण्याची. सेकंड कंडिशन काय दिली आहे, तिन्ही पण रेड पाहिजेत. काय तुझं फॉर्म्युला, कंडिशन अपॉन नो कंडिशन. नो कंडिशन काय आहे, 15 पैकी 3 काढ रे. रेड किती आहेत माझ्याकडे 4 आहेत. ह्या 4 पैकी 3 निघणार आहेत. यांची वजाबाकी किती आहे 1 आहे. मग मी ह्या 3च्या जागी 1च इमॅजिन करणार, बाकी मला काहीच सांगायचं नाही. ओके, 1 इमॅजिन केलाय. काय 4C1 राईट. काय आलंय 4 जेवढ्याला तेवढाच येणार आहे. खाली छेदामध्ये 1 लिही नको लिहू, फरक नाही पडत. उरले काय 15 14 13 एवढेच का, तर खाली 3च घरं भरल्या जात आहेत म्हणून. आलं लक्षात. ठीक आहे, किती आलं 5 7. कोणत्या संख्येने भाग जाणार आहे का, नाही जात. म्हणजे 4 छेदस्थानामध्ये 45 आणि 9. ओके, 4 5 5 सॉरी बरोबर 5 येणार आहे. 91 गुणिले 5. ओके, तिन्ही जर का रेड हवे असतील तर. आता तिन्ही जर का ब्ल्यू हवे असतील तर तिसरी कंडिशन, तिन्ही पण काय हवेत ब्ल्यू हवेत. काय तुझं प्रोबॅबिलिटीचं सूत्र, कंडिशन अपॉन नो कंडिशन. ओके, नो कंडिशन मध्ये काय 15 पैकी 3 काढायचे आणि ते तिन्हीच्या तिन्ही कशामधले असले पाहिजे ब्ल्यू मधले. ही झाली तुझी कंडिशन. म्हणजे 6 पैकी 3. हे इकडचे 3 इकडचे 3 कटून जाणार आहेत. मी इथं जरी कट केलेत तरी तुम्हाला ते माहिती आहे की हे कसे लिहायचे आहेत ते. ओके, नसतील कळाले तर तुम्ही जा पुढे जशाला तसं आणि मग ते कट करा. नको, तुम्हाला नकोच दाखवायला ते. ठीक आहे, काय करायचंय मधली लाईन जशाल तशी ह्या सी ला केला आपण. सी च्या ऐवजी टाकली छेदाची लाईन 3 2 1. 15 14 13. 3 2 1. मग 6 5 आणि 4. हे आणि हे कट झालेत. राईट, चालेल केलेलं. कसं 15 15 दुने 30. 6 पंचे 30 होतात ना. मी इमॅजिन केलं की तिथे 30 झालंय म्हणून. राईट, 2. आता या दोन्ही याला कट केलं 7 म्हणजेच किती 4/91 एवढा त्याचं आन्सर असणार आहे. ओके, येते. ओके, होपफुली झालंय वाटतं आपला आता. ओके, आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. बघा 3 मुले आणि 2 मुली यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची. किती मुली आहेत 3 मुली. 3 मुले आणि 2 मुली यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची आहे. तर या समितीत एक मुलगा आणि एक मुलगी असण्याची संभाव्यता किती. प्रोबॅबिलिटी काढायची. संभाव्यता कंडिशन अपॉन नो कंडिशन. नो कंडिशन म्हणजे काय, सगळेजण मिळून किती आहेत त्याच्यापैकी किती जण काढतोय. संपलं. सगळे मिळून किती आहेत 3 आणि 2 किती झाले 5. 5 पैकी किती काढायचे तुला 2 काढायचे. आता कंडिशन काय की एक मुलगा आणि एक मुलगी पाहिजे. एक मुलगा कशामधून निघणार आहे, ह्या 3 मुलांपैकी एक निघणार आहे. 3C1 आणि म्हणल्यानंतर गुणाकाराचं साइन. मग काय 2 मुलींपैकी एक निघणार आहे. बरोबर आहे. घ्या 3/1 म्हणजे लिहायची गरज नाही. 2/1 लिहायची गरज नाही. राहिलं 5. मग आता हा खालचा वाला जो सी आहे त्याच्याऐवजी आपण लावली छेदस्थानाची लाईन 2 गुणिले 1. याला 1 पर्यंत उतरवत आणलं, तेवढेच वरच्यांची घरं उतरवली खाली. ओके, बघा आता 2 ह्या दोन्ही ह्या 2ला कट केलं, उरलं किती 3/5. राईट, आली संभाव्यता काय 3/5. सॉरी हा 5 आहे ना, 4 आले तिथे 5. 3/5. ओके, काही फॉर्म्युला लावायची गरज नाही. ते नंबर ऑफ इव्हेंट्स करायची गरज नाही. काही नाही काहीच नाही. फक्त एवढंच करायचंय तुम्हाला.
ठीक आहे. पुढे सचिन या शब्दापासून कोणतेही 4 अक्षरे निवडली असता किती प्रकारे 4 अक्षरी शब्द तयार करता येतील. शब्द अर्थपूर्ण असण्याचे गरजेचे नाही. ओके. अवेलेबल किती आहेत आपल्याकडे 1 2 3 4 5 6. 6 पैकी 4च अक्षर तयार करायचे आहेत. ठीक आहे. काय करायचे निवडली असता किती तयार होतील म्हणजे काय कराय निवड जरी इथं तुम्हाला शब्द दिसत असला तरी शब्द तयार करायचे आहेत ना. म्हणजे काय करायचं तुम्हाला अरेंजमेंट्स लावायचे आहेत. ठीक आहे. अरेंजमेंट्स लावायचे आहेत. किती जण आहेत पहिल्या जागेसाठी 6. 1 2 3 4 5 6 मग 5 मग 4 मग 3. 6 पंचे 30. 30 चोक 120 गुणिले 3 किती झाले 360. एवढंच आहे काही करायची गरज नाही. ठीक आहे 360. अरे बापरे काय ते कुठे दिलेत ते क्वेश्चन. ठीक आहे असो. बघा पिशवीत 3 लाल 6 सफेद आणि 7 निळे चेंडू आहेत. कधीचा क्वेश्चन आहे हा. वनसेवा पूर्व परीक्षा 19 ला विचारलाय. पूर्वलाच विचारलाय. ठीक आहे मेन्स मध्ये पण नाही पूर्वलाच प्रोबॅबिलिटीवरचा गणित वनसेवेला विचारलाय. म्हणजे कंबाईन ज्याच्यामध्ये आपण मोजत असतो. ठीक आहे कंबाईन लेवलचं जे म्हणत असतो त्याच्यामध्येच त्यांनी विचारलेलं आहे. ओके. बघा त्यांनी काय विचारलंय पिशवीमध्ये 3 लाल 6 सफेद 7 निळे त्यातून 2 चेंडू काढले असता तर 1 सफेद व म्हणजे काय आणि म्हणजे काय गुणाकार आणि 1 निळा पाहिजे. चेंडू असण्याची संभाव्यता निवडा. ओके काढू शकतो. काय प्रोबॅबिलिटी म्हणजे कंडिशन अपॉन नो कंडिशन. नो कंडिशन काय रे तर 3 आणि 6 9 9 7 16. 16 पैकी किती काढायचे 2. 16 पैकी 2 काढायचे झाली. ही झाली नो कंडिशन. माहिती नाहीये पिशवीमध्ये कोणते किती रंगाचे आहेत. फक्त मला माहिती आहे की याच्यामध्ये किती बॉल आहेत तर 16 बॉल आहेत. बरोबर आहे. 16 पैकी 2 काढायचे झालं एवढंच माहिती आहे. मग ते कोणता काय निघायला पाहिजे हे नंतरच्या कंडिशन आहेत. म्हणून कंडिशनच्या वेळेस काय एक तर तो सफेद असला पाहिजे. सफेद किती आहेत 6. 6 पैकी 1 आणि 1 निळा पाहिजे तो 7 पैकी येणार आहे. 7 पैकी 1 म्हणजेच काय 6 गुणिले 7 छेदस्थानामध्ये 16 गुणिले 15 2 गुणिले 1 राईट. 16 गुणिले 15 का कारण की खाली 2 गुणिले 1 येणार आहे म्हणून. याने याला भाग दिला 8 आले. 8 म्हणजे इथं 3 आणि इथे येणार आहे 4 म्हणजे किती 7/4. 1 मिनिट. ओके 3 नी पण याला भाग जाणार आहे ते आले 5 म्हणजेच किती 7/20 आलं. बघा संभाव्यता काढायची आहे तुम्हाला. बरोबर आहे संभाव्यता काढायची आहे. 1 पेक्षा संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी 1 पेक्षा मोठी असते का कधीच नाही. हा ऑप्शन कटला. हा ऑप्शन कटला. ठीक आहे. त्यांनी 42 पण कसं दिलं बघा ना. फक्त जर का तुम्ही यांचं कॉम्बिनेशन म्हणजे निवड काढली असती की 6 पैकी 1 निघणार 7 पैकी 1 निघणार म्हणजे 6 गुणिले 7 म्हणजे किती 42. त्यांनी तो ऑप्शन मध्ये ठेवलाय आपल्यासमोर. म्हणजे किती कन्फ्युज करण्याचे काम आहेत. पण आपल्याला एकदा जर का संभाव्यता दिसलं ना म्हणजे प्रोबॅबिलिटी काढायची. आणि प्रोबॅबिलिटी 1 पेक्षा मोठी नसते. म्हणजे ह्या दोघांपैकी एक ऑप्शन असणार होतं. म्हणजे हे जरी दिलंय म्हणून नाहीतर हे पण जर का आपलं 1 पेक्षा मोठं दिलं असतं तर मी सोडवत पण बसलो नव्हतो 7/20 केलं असतं घरी आलो असतो क्वेश्चन सॉल्व्ह करून. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. अरे देवा पॉज कर. एका बघा थोडासा क्वेश्चन कट झालाय मी वाचून दाखवतो तुम्हाला. एका पिशवीमध्ये 5 लाल आणि 6 पिवळ्या टोप्या आहेत. बघा 5 रेड आणि 6 येल्लो. ठीक आहे. टोप्या आहेत. त्यांच्यापैकी कोणत्याही 2 टोप्या बाहेर काढल्या असता 2 टोप्यापैकी एकही टोपी लाल नसण्याची संभाव्यता काढा. लाल नाहीयेत एकही टोपी म्हणजे कोणत्या असणार आहेत येल्लो असणार आहेत. बरोबर आहे. ठीक आहे. बघा आता कंडिशन अपॉन नो कंडिशन. काय नो कंडिशन 11 पैकी 2 काढ राईट. 11C2 पण दोन्हीच्या दोन्ही काय पाहिजेत तुला
येल्लो पाहिजेत, बरोबर, कारण की लाल नकोय ना. 5 पैकी एकही नाही आली पाहिजे, 5 रेड पैकी एक पण नाही आली पाहिजे. म्हणजे आली कोणती पाहिजे, 6 येल्लोंपैकी आली पाहिजे. 6 पैकी ह्या 2च असले पाहिजे, राईट. म्हणजे काय, 6 गुणिले 5 आणि 11 गुणिले 10, 2 3 3/11 झालं. एवढं पटकन त्याचं उत्तर आहे. बरं, हे काय केलं आपण, हे 2 आणि हे 2 माहिती आहेत, कट होणार आहेत. कसे, एवढ्यावरच लक्ष द्या. ठीक आहे, एवढ्याच भागावरच लक्ष द्या. ठीक आहे, काय आहे, 6 × 5 2 × 1 2 × 1 येणार आहे म्हणून 6 × 5 आलाय. ओके, नंतर 11 गुणिले 10 का, कारण की खाली 2 गुणिले 1 येणार आहे. खालचा वाला उतरवत आणायचा आहे म्हणून वरच्यांची तेवढी घरं उतरवली आहेत. ओके, मग हे 2 आणि 1 हे 2 आणि 1 कट झाले म्हणून ते एवढं आलंय. ओके, पुढचं गणित बघूयात. ओके, हा क्वेश्चन खूप लेंदी आणि खूप पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात आपण. तात्पुरतं इथे थांबवा. हा क्वेश्चन आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. धन्यवाद.